नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त 6 स्टेपमध्ये अगदी सोप्या पद्धतीने साडी कशी नेसायची ते दाखवणार आहे। काही ज्या स्टेप्स आहेत त्या अगदी नव्या आहेत, त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच तुम्ही पूर्ण पहा। तर आधी पहिली जी स्टेप आहे ती आपण आता पाहणार आहोत। तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला साडी खोचून घ्यायची आहे। आता खोचून कुठपर्यंत सुरुवात करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपला जो उजवा खांदा असतो त्यापासून आपल्याला त्या ठिकाणापासून साडी खोचायला सुरुवात करायची आहे। साडी लांबीला जरा जास्त असते, त्यामुळे आपण अशा प्रकारे साडी फोल्ड करायची थोडीशी आणि त्यानंतर साडी खोचायला सुरुवात करायची। पहिल्यांदा आधी उजव्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला आधी खोचून घ्या आणि नंतर मग सेंटरला म्हणजे मधोमध अशी साडी आपल्याला व्यवस्थित अशी खोचून घ्यायची आहे। मागच्या बाजूने सुद्धा तुम्हाला सेम तसंच जी पद्धत मी तुम्हाला सांगितली आहे तीच वापरायची आहे या ठिकाणी। तर बघा, पहिल्यांदा ते दोन्ही साईडला खोचून घेतलं आणि नंतर आपण मधोमध असं खोचून घ्यायचं आहे। आता दुसरी जी स्टेप आहे ती यामध्ये आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला सिंगल पदर दाखवत आहे, त्यामुळे जर का तुम्हाला प्लीट्स पाहिजे असतील तर तुम्ही या स्टेपमध्ये तुम्ही प्लीट्सही काढू शकता। प्लीट्स काढण्याच्या पण अगदी सोप्या पद्धती मी मागच्या बऱ्याच अशा व्हिडिओजमध्ये दाखवलेल्या आहेत, तर त्या पद्धती तुम्हाला या ठिकाणी वापरायच्या आहेत। आता या ठिकाणी काय होतं की साडीची जी बॉर्डर असते ना ती म्हणजे वर खाली होऊ शकते। तर यासाठी काय करायचं, साडीचं पदराचं जे टोक आहे ते आणि जी बॉर्डर आहे ती एका साईडची जी बॉर्डर आहे ती पण सुद्धा आपल्या अशा हातामध्ये धरून ठेवायची, म्हणजे ती वर खाली होणार नाही आणि आपला पदर पण अगदी व्यवस्थितपणे येईल। आता डाव्या खांद्यावरती मी पदर टाकला। आता पदराची आपल्या उंची पाहायची आहे, तर पदर हा आपल्या गुडघ्याच्या थोडंसं पदर खाली येईल एवढी आपल्या पदराची उंची घ्यायची आहे। आता सिंगल पदरमध्ये तुम्हाला समजा नीट तुम्हाला घेता येत नसेल पदर हातावरती, तर तुम्ही थोडीशी पदराची उंची कमी देखील करू शकता, म्हणजे गुडघ्या इतका पदर हा तुम्ही घेऊ शकता। आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। साडी फिटिंगसाठी आता या ठिकाणी ही जी साडी आहे ती आपली सॅटिनची साडी आहे, त्यामुळे मी या ठिकाणी फारसं काही करत नाही आहे। फक्त आपण ज्या ठिकाणी आपल्या बेली बटनच्या इथे ज्या निऱ्या आपण टक करतो त्याच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ही साडी बघा मी एवढी अशी म्हणजे खोचून घेतलेली आहे। तर पोटावरती थोडीशी साडी आपल्याला घ्यायची आहे बघा, तशी तिरकी, आणि त्यानंतर बेली बटनच्या या ठिकाणी आपल्याला ती खोचायची आहे, फक्त खोचायची आहे, बाकी आपल्याला काहीच करायचं नाही। डायरेक्ट आता या ठिकाणी आपण चौथ्या स्टेपवरती जात आहोत। चौथी जी स्टेप आहे आपली ती आहे आपल्या साडीच्या निऱ्या काढताना बघा मी या ठिकाणी करंगळी आणि अंगठ्याचा वापर करणार आहे, म्हणजे आपल्या हाताचा पण आपण वापर करणार आहोत आणि आपल्या ज्या सगळ्या निऱ्या त्या अशा प्रकारे पोटाला आपल्याला धरून काढायच्या आहेत, म्हणजे त्या निऱ्या आपण बघा करंगळी आणि अंगठ्याच्या साहाय्याने अगदी व्यवस्थितपणे आपण त्या धरून पण ठेवत आहोत आणि फक्त डाव्या हाताने आपल्याला त्या जे फॅब्रिक आहे साडीचं ते मागे आणि पुढे असं फक्त करत जायचं आहे, बाकी या ठिकाणी काहीच करायचं नाही। ही अगदी सोपी पद्धत आहे निऱ्या काढण्याची। आता या ठिकाणी साईड फिटिंगसाठी आपल्याला थोडासा साडीचा भाग सोडून द्यायचा आहे, तो मी नंतर सोडणार आहेच। पहिल्यांदा ती आपण निऱ्या पाहून घेऊया। आता निऱ्या जर का आपल्या वर खाली झाल्या असतील तर ते एका लाईनमध्ये आपल्याला निऱ्या करून घ्यायच्या आहेत। आता इथे काय झालं आहे बघा, वरची जी निरी आहे ना ती उजव्या साईडला थोडंसं साडीचं फॅब्रिक राहत आहे, म्हणून मी ती परत एकदा अशी म्हणजे खेचून घेतलं, ते जे फॅब्रिक आहे त्याने अशी निरी व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे। आता या ठिकाणी साडी फिटिंगसाठी आपल्याला साडीचा थोडासा भाग सोडायचा आहे। यासाठी मी एक जी निरी असणार आहे आपली डाव्या साईडची ती मी सोडणार आहे बघा, कारण की मला तेवढं फॅब्रिक हे लागणार आहे साईड फिटिंगसाठी। तर एक छोटीशी जी आपली निरी होती ती मी फक्त सोडून दिलेली आहे। आता या ठिकाणी निऱ्या आपल्याला एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या खोचायच्या आहेत। बेली बटनच्या या ठिकाणीच आपण निऱ्या सगळ्या खोचणार आहोत, पण त्या सगळ्या निऱ्या एकदम खोचायच्या या ठिकाणी नाही आहेत। कशा खोचायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्या निऱ्या म्हणजे काय करायचं आहे, वरची एक जी आपली निरी आहे ना ते जे एका साईडचं जे निरीचं फॅब्रिक आहे ते आपल्याला खोचायचं नाही, बाकी सगळ्या निऱ्या या ठिकाणी आपण खोचून घेतलेल्या आहेत। आता आपण काय करतो की आपण निऱ्यांना पिन लावतो, पिन लावताना आपण तो वरच्या वरती लावतो, मग तो दिसतो, मग ते बरोबर वाटू शकत नाही। यासाठी तुम्ही काय करू शकता, आतल्या साईडने पिन लावू शकता। या ठिकाणी तुम्ही सेफ्टी पिन, यू पिन किंवा एक्स पिनचा वापर करू शकता। आता या ठिकाणी मी एक्स पिन कशी लावते ते मी तुम्हाला दाखवते। अशी उभी घ्यायची पहिल्यांदा एक्स पिन, थोडीशी अशी आत गेली की त्यानंतर ती आडवी करायची आणि आपल्याला ही अशी या पद्धतीने एक्स पिन लावायची आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे एक्स पिन लावायची। आणि त्यानंतर आता हे निरीचं जे वरचं फॅब्रिक आहे ते पण मी असं खोचून घेतलेलं आहे। आता आपण 5वी स्टेप पाहणार आहोत। 5व्या स्टेपमध्ये आपली साईड फिटिंग येते। तर साईड फिटिंगसाठी जे आपण फॅब्रिक सोडलेलं आहे ते आपण उजव्या बाजूने असं वरती असं खेचून घ्यायचं आहे आपल्याला।
अगदी जास्त पण खेचून घ्यायचं नाही आहे, हळूवारपणे आपण खेचून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ते फॅब्रिक असं फक्त गुंडाळी करायची आहे, जास्त पण गुंडाळी करायची नाही आहे. 2-3 वेळा फक्त तुम्ही फिरून घेऊ शकता आणि त्यानंतर ते त्याच ठिकाणी आपल्याला खोचून टाकायचं आहे. आणि आता हे वरचं जे फॅब्रिक आहे साडीचं, ते थोडीशी अशी छोटीशी बघा प्लीट आपली तयार होत आहे. तर ती प्लीट जर का तयार होत असेल तर ती पण अगदी पाठीमागे आपल्याला अशी प्लीट आहे ती खोचून त्या ठिकाणी घ्यायची आहे. आता या ठिकाणी निऱ्या आपल्या सेट करून घ्यायच्या आहेत बघा. निऱ्या थोड्याशा अशा फुलल्यासारख्या झाल्या आहेत आपल्याला. आता ही साडी सॅटिनची आहे. सॅटिनच्या साड्यांना काही फारशा असं निऱ्यांना प्रेस करायची गरज लागत नाही, पण तरी पण मी या ठिकाणी आता प्रेस करणार आहे. म्हणजे थोड्याशा जेव्हा काही पसरल्या जात आहेत ना, तर जरा कमी पसरल्या जातात प्रेस केल्यामुळे. तर या ठिकाणी एक एक करून सुद्धा तुम्ही निरी प्रेस करू शकता किंवा अशा सगळ्या एकत्र धरून सुद्धा तुम्ही प्रेस करू शकता. आता तुमचे समजा साडीच्या निऱ्या जास्त अशा फुलत असतील तर यासाठी तुम्ही सगळ्या निऱ्या एकत्र करूनही त्याचा असा रोल करू शकता आणि तो रोल प्रेस करायचा आहे, म्हणजे तुमच्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे अशा राहू शकतात. तर बघा इथे या ठिकाणी मी अशा एक एक करून सुद्धा प्रेस केल्यात आणि अशा एकत्र करून देखील प्रेस केल्यात. आणि आपल्या अशा डाव्या पायावरती सुद्धा सगळ्या निऱ्या अशा घेऊन सुद्धा आपण त्या प्रेस अशा करू शकतो, म्हणजे सगळ्या एकत्र अशा प्रेस होतात. आणि बघा आता या साडीच्या निऱ्या मी तुम्हाला दाखवते. बघा आधी जास्त पसरत होत्या आणि आता त्या कमी प्रमाणात आता निऱ्या आपल्या पसरणार आहेत. म्हणजे आता व्यवस्थित आपल्या निऱ्या बघा दिसतही आहेत. आता निऱ्यांचं आपलं काम झालेलं आहे. आता एकदम शेवटची जी स्टेप आहे ती म्हणजे साडीचा पदर. आता या ठिकाणी मी सिंगल पदर घेत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अगदी गळ्याजवळ आपल्या पदर येता कामा नये याची आपली काळजी घ्यायची आहे. त्यामुळे थोडासा लांबच पदर अशा प्रकारे घ्यायचा आणि पिन लावताना सुद्धा अगदी मानेच्या जवळ लावायची नाही, तर थोडीशी लांबच अशी लावायची आहे, जेणेकरून आपला पदर एकदम गळ्याजवळ येत नाही आणि समोरून दिसायला देखील छान दिसतं. या ठिकाणी मी सेफ्टी पिनचा बघा वापर केलेला आहे आणि आपण पदर असा लांब असं लावलेला आहे. आता इथे या ठिकाणी सिंगल जरी पदर घेतला तरी पण आपल्याला या ठिकाणी अशा प्लीट्स या काढाव्या लागतातच. आता प्लीट्स कशा काढायच्या हे मी तुम्हाला ही बऱ्याचदा ही पद्धत मी तुम्हाला दाखवत असते बघा. अशा पद्धतीने तुम्ही साडीच्या प्लीट्स काढू शकता, पण आता ही पद्धत सगळ्यांना जमेल न जमेल काही सांगू नाही शकत. तर यासाठी मी तुम्हाला आणखी एक नवीन अशी पद्धत या ठिकाणी दाखवत आहे. तर अगदी सोपी पद्धत, सगळ्या पूर्ण पदराच्या आपल्याला प्लीट्स काढायच्या आहेत. तर अशी बोटं बघा मी 4 अशी बोटं अशी धरून ठेवली आहेत आणि तर्जनी आणि करंगळी यांच्या मदतीने त्या प्लीट्स अशा धरून ठेवत आहे. आणि उजव्या हाताने फक्त साडीचं जे फॅब्रिक आहे म्हणजे पदर जो आहे आपला तो मागे पुढे करत चाललेले आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण ह्या प्लीट्स काढलेल्या आहेत. आता ह्या प्लीट्स आपण आणखी काही अंतरावरती आपण आधी सगळ्या प्लीट्स एकत्र अशा करून घेऊया. व्हिडिओ पूर्ण पहा, अगदी सोपी पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे. तर आता या ठिकाणी मी एवढ्या अंतरावरती फक्त ह्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या एकत्र करून घेतल्यात. आता पुढच्या काय प्लीट्स काय करायच्यात बघा. सगळ्या प्लीट्स आपल्याला या ठिकाणी आता एकत्र करायची गरज नाही आहे. त्यामुळे एवढ्याच आपल्या बघा पूर्ण अशा दिसतात आपल्याला, ज्या नजरेसमोर आपल्याला दिसत आहेत पूर्ण प्लीट्स आपल्या आहेत त्याच फक्त आपल्याला या ठिकाणी एकत्र करायच्यात बघा. मी तेवढ्याच प्लीट्स अशा एकत्र करून घेतलेल्या आहेत. आता पदर आपण सोडून देऊया आणि ह्या प्लीट्स आहेत त्या फक्त आपल्या डाव्या हातावरती अशा घ्यायच्या आहेत बघा. अगदी व्यवस्थितपणे आपण जेवढ्या प्लीट्स आपल्या दिसत होत्या तेवढ्याच आपण प्लीट्स एकत्र केल्यात आणि अगदी त्या बरोबर अशा आलेल्या देखील आहेत. आता समजा तुमच्या ह्या प्लीट्स व्यवस्थित अगदी राहाव्यात, नीट राहाव्यात अगदी, तर त्यासाठी तुम्ही सेफ्टी पिनसुद्धा त्या प्लीट्सना लावू शकता. हे तुमच्यावरती आहे किंवा अशा जरी सोडल्या तरी काही हरकत नाही आहे. आणि बघा अगदी साडी आपली खूप सुंदरशी दिसत आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात ना त्यामध्ये सिंगल पदर छान दिसतो, उठूनही दिसतो आणि साडी देखील खूप छान दिसते. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने अगदी 6 स्टेपमध्ये मी तुम्हाला ही साडी नेसून दाखवलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धती दाखवलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच छान अशा ट्रिक्स मी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये दाखवत जाईन. तर चला आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.